राजेश मोतीराम पाटील. राजेश बॅट्समन कोण गेलं नवीन? महेश उरणकर, महेश स्पोर्ट्सचे मालक मैदानाच्या आतमध्ये. तर 15 धावा धावफलकावर 2 गडी बाद. सूरज हातमडे रायगड क्रिकेट सामाजिक असोसिएशनचे दमदार समालोचक आणि आमचे प्रथमेश मोरे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. षटकातील पुढचा चेंडू अनंत कार्पेट चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतो चेंडूवर. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त सिंगल ला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. 2 धावा पूर्ण. 2 धावेने संघाची धावसंख्या धबकार लागतो ती मात्र 17 धावा धावफलकावर. महेश उरणकर आलेत खेळण्यासाठी. सुभाष पवार यांचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि चेंडू सीमा पार. लेदर आणि टेनिस क्रिकेट मध्ये एक नावाजलेला दमदार खेळाडू महेश उरणकर आज मात्र रसायनीच्या मैदानावर आपली हुकूमत आपली दहशत दाखवत असताना गार्गी 11 रसायनी संघासोबत खेळत असताना आई नंदादेवी श्रेया स्पोर्ट्स संघ मालक भूपेंद्र पाटील नांदगाव, राज इंगले वडगार, तसेच संघ मालक अण्णा गावडे रसायणी आणि चंदन माने सर. षटकाधी पुढे बघा टेक्निकल क्रिकेट आहे. फक्त जस्ट केलं टायमिंग दिलं आणि पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट. संघाची धावसंख्या 24 2 बाद. केतन मेर खेळतोय 4 चेंडू मध्ये 8 धावसंख्येवर आणि महेश उरणकर खेळतोय 3 चेंडू मध्ये 9 धावसंख्येवर. टोटल धावसंख्या 2 षटक आणि गजेच्या समाप्तीनंतर 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा सामना असेल. पुढचा चेंडू या षटकातील केतनसाठी भरतोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. क्षेत्ररक्षक वेगाने येतो चेंडूवर. सुरेख कामगिरी. धावसंख्या क्वार्टर सेंचुरी मध्ये प्रवेश झालेला आहे. तर मात्र आई नंदादेवी 11 संघाचा 2 बाद 25 अशी धावसंख्या धावफलकावर. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि महेशच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार साधावा. धावसंख्या धावकर लागतो ती मात्र 31 धावा धावफलकावर. तर बोलतोय पुढील समालोचन करण्यासाठी आमचे मित्र आणि दमदार आवाज सूरज हातमडे यांच्याकडे. ओटू सूरज सर. तर आपण डीजे मास्टर हॅलो. हा हा तर पुढील सामन्याचा इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. मंगेश 11 निजामपूर आणि रामशेठ घरात 11 पेन या दोन्ही संघाच्या संघनायकाने इन ॲक्शन मध्ये राहायचं आहे
आणि जर आले असाल तर आपण आयोजन कमिटीला भेटून आपलं जे काही समस्या असतील ते मांडायचे आहेत. तर दोन्ही संघाने रिपोर्टिंग रिलीफ पोझिशनमध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. ओ टू सूरज हातमडे सर. तर याच्या पुढील होणारा सामना मंगेश 11 निजामपूर विपक्ष रामशेट घरात 11 पेन. तर दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती करते की आपला प्लेइंग लिस्टचे जे फॉर्म आहेत ते भरून आपण इथपर्यंत जमा करायचे आहेत. धन्यवाद. गार्गी 11 रसायने टीमनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतली आहे. आई नंदादेवी संघाची पहिल्यांदा बॅटिंग आहे. 3 ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 31 धावा झालेल्या आहेत आणि 4थी ओव्हर घेऊन आला आहे तो टीमचा कॅप्टन इको संघाचं 4थं आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन आला आहे. आणि समोर त्याच्या 2 सेट झालेल्या बॅटर पाहायला मिळतात. एक केतन मेहर जो अपोनंट टीमचा कॅप्टन आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मिडल ऑर्डरमधील एक घातक फलंदाज महेश उरणकर आपल्याला पाहायला मिळतोय. 31 धावा झालेल्या आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. इकूचा पहिलाच बॉल हलक्या हातानं उडवलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार आलाय केतन मेहरच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑफस्टम्पच्या बाहेर असलेला बॉल फक्त पुढ्यात टाकलेल्या बॉलला उचललं, परफेक्ट मिडल करत मिडविकेटच्या डोक्यावरून स्लॉग स्वीपचा फटका दाखवत केतन मेहरनं 6 धावांसाठी पाठवलं. इकोच्या विरोधामध्ये आक्रमण. पुन्हा एकदा पुलचा फटका पॉवरफुल आहे. मिड विकेटला जमिनीला पॅरलल स्ट्रोक पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा षटकार ठोकतोय कॅप्टन केतन मेहर. थँक्यू. चिंचपाडाचे युवा नेते श्याम पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं मनापासून आपण स्वागत. फटका हवेत आहे. यावेळेला ट्रॅप लावला होता, त्यामध्ये अडकवलं आणि केतन मेहरची मोठी विकेट मिळते गोलंदाजी करणाऱ्या गार्गी 11 रसायनी संघाला. कमॉन डीजे. रायगड 40+ मास्टर पनवेल तालुका खजिनदार सन्मान्य आदरणीय श्री श्यामभाई पाटील चिंचपाडा यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं मनाच्या अंतकणापासून या बिग बॅश लीग मध्ये सरस स्वागत. और तू सूरज आतमध्ये सर. फार चांगला झेल डीप मिडविकेट मध्ये टिपला गेला. शैलेश थरकुटे या खेळाडूनं मिडविकेटला क्षेत्ररक्षण करत असताना झेल टिपला. केतननं 2 षटकार मारले होते. तिसरा षटकार मारण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. इकून जाळं लावलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलं तर बॅटर केतन मेहरला. केतन बाद झालाय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना टीमची एकूण धावसंख्या आहे 43. 43 धावा. 3 बॅटर आतापर्यंत बाद झालेत. केतनच्या बॅटमधून 21 धावांचं योगदान आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालं. रोहन कोळी मैदानामध्ये दाखल झालाय. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. त्याला आता मात्र 5व्या क्रमांकावरती प्रमोट करण्यात आलंय. एका कॅप्टननं दुसऱ्या कॅप्टनला बाद केलंय. चांगला स्ट्रोक रोहन कोळीचा समोर लॉंग ऑन मध्ये सरळ बॅट खेळलेला हा फटका. 1च धाव या चेंडूवरती येते. 44 धावा धावफलकावरती. महेश उरणकर या खेळाडूकडे सगळ्यांची नजर असेल. फार चांगला खेळ राहिलाय आज. सेन्सिबल क्रिकेट, लेदर क्रिकेट फार जास्त प्रमाणामध्ये महेश हे सातत्यानं खेळत असतात आणि बॉलच्या मेरिटनुसार कसं खेळायचं हे उत्तमरित्या दाखवत असताना बॅकफुटला जात फक्त बॉलला पुश केलं, ढकललं आणि या बॉलवरती फक्त सिंगल अर्जित केली. 45 धावा धावफलकावरती. केतन मेहरची एक चांगली इनिंग याच ओव्हरमध्ये संपताना आपण पाहिली.
यावेळेला फुलटॉस लोअर फुलटॉस बॉल त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि रोहन कोळीला स्वस्तामध्ये बाद केलंय इकूला या ओव्हरमध्ये मिळते ही दुसरी विकेट आणि बॅटिंग करणाऱ्या आई नंदादेवी संघाला मिळतोय हा चौथा धक्का. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आले होते, परंतु गेल्या कित्येक काळ गाजवणारा इको रायगडचा एक मास्टरमाइंड खेळाडू म्हणून ज्याची ओळख होती, रायगडचा एक दिग्गज खेळाडू म्हणून ज्याचं नाव सातत्यानं घेतलं जातं, ते उर्वरित 4 चेंडूंवरती दाखवताना तो पाहायला मिळाला. उर्वरित 4 बॉलमध्ये त्यानं 2च धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वाच्या फलंदाजांना त्यानं बाद केलं. मागच्या ओव्हरमध्ये एकूण 14 धावा आल्या, 2 विकेट गमावल्या बॅटिंग करणाऱ्या आई नंदादेवी संघानं आणि 4 ओव्हर नंतर बॅटिंग करणाऱ्या संघाची धावसंख्या झाली आहे ती 45 45. नवीन बॅटर इन ॲट नंबर 6 मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो रोहन कोळी बाद झाल्यानंतर आणि पुढील षटक देण्यात आलंय ते गोलंदाज संदीप रमेश चव्हाण यांच्या हातामध्ये षटक देण्यात आले आणि प्रदीप मुकादम बॅटिंग करण्यासाठी आलेत. या वेळेला बॉलला पाठवलंय मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधून 6 धावांसाठी षटकार. या षटकारानं अर्धशतक पूर्ण झालंय. 50 अप बॅटिंग करणाऱ्या संघाचं 50 धावा पाहायला मिळतात. महेश उरणकर यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. ज्या फटकेबाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो ती फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना 3 षटकारांचं योगदान महेशच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळालं. नवीन बॅटर प्रदीप मुकादम नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि रमेश चव्हाणच्या विरोधामध्ये षटकार आलाय. 51 धावा धावफलकावरती 5वं षटक. स्लॉग ओव्हरची शेवटची 2 षटकं प्रगतीपथावरती आहेत आणि चांगले बॅटिंग करावी लागणार आहे. आता रिव्हर्सचा प्रयत्न या वेळेला फ्लाइंग स्लिपमध्ये डीपला खेळाडू लावण्यात आला होता. बॉलला स्टॉप देण्यात आलाय. चांगली फिल्डिंग पाठीमागच्या बाजूला आणि 1च धाव मिळते. 52 धावा धावफलकावरती. महेश वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती खेळत असताना सात बॉलमध्ये 23 धावा महेश उरणकर यांच्या बॅटमधून आणि प्रदीप मुकादम शिरडोनचे एक सिनियर खेळाडू चांगलं खेळावा लागेल मधल्या फळीमध्ये. हा स्लोअर बॉल कमी गतीनं टाकलेला अगदी पुढ्यात टाकलेला बॉल प्रदीपनं सरळ बॅटनं फक्त समोर ड्राईव्ह केला. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रदीप मुकादम यांना माहिती आहे की महेशला आता चेंडू 2 इंचाचा चेंडू हा फुटबॉल सारखा दिसायला लागलाय. महेश सेट झालेत. त्यांना स्ट्राईक देण्याचं त्यानं महत्वाचं काम केलं. हा देखील कमी गतीनं टाकलेला चेंडू महेश बॉलला पिक करू शकले नाही आहेत आणि या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. चांगली गोलंदाजी होतीये. रमेश चव्हाण याचं देखील कौतुक केलं पाहिजे. पहिल्या बॉलवरती सिक्सर आला त्यांच्या विरोधामध्ये, परंतु त्याच्यानंतर रमेश चव्हाण यांचा कमबॅक यांचं पुनरागमन देखील या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. हीच तर ओळख आहे रमेश चव्हाण या गोलंदाजाची. समोर बॉलला ते टाकतात, फ्लाईट देतात आणि तदनंतर बॉलला ते फिरवतात. बोटांची जादू, मनगटाची जादू आज त्यांची आपल्याला पाहायला मिळते आणि फार चांगली गोलंदाजी इम्प्रेस करतायत आपल्या या गोलंदाजीनं. गेली कित्येक वर्ष मैदानं गाजवणारा हा खेळाडू आणि त्याच्यासमोर तितकाच कसलेला खेळाडू महेश.
फुलटॉस रिव्हर्स खेळलेत आणि या वेळेला डीप पॉइंटच्या दिशेनं जातोय चेंडू. पहिला टप्पा पडल्यानंतर 4 धावा आणि पंचांचा आलाय नो बॉलचा इशारा. अण्णा गावडे आणि हा फुलटॉस बॉल होता. हा चेंडू डिलिव्हर्ड होण्याच्या अगोदर कॉम्बॉक्स मध्ये सचिन गुरंगळे यांनी सांगितलं होतं की महेश रिव्हर्स खेळणार आणि महेशनं रिव्हर्सनं चौकार मारला. खरं तर हे बरेच क्रिकेटर एकमेकांच्या समवेत गेली 15-20 वर्षे खेळलेले आहेत, त्यामुळे प्रत्येकाचा खेळ फार चांगल्या प्रकारे त्यांना ठाऊक आहे. या वेळेला आणखीन एक महेश उरणकर ब्रँडेड फटका पाहायला मिळाला. मिड विकेटच्या बाहेर लांब 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 षटकार. रमेशचे 2 खराब चेंडू आपल्याला शेवटला पाहायला मिळाले. 19 धावा तब्बल या षटकामध्ये आल्या. चौसष्ट धावा धावफलकावरती. 5 ओव्हर नंतर 64 धावा. सिक्स्टी 64 शेवटचं षटक आहे. पिंटू सुर्वे शेवटचं षटक घेऊन आलाय. एक सिनियर खेळाडू 40+ रायगड मास्टर बिग बॅश लिस्ट 2025. आजचा हा 6वा दिवस आहे. पहिलीच मॅच आपण पाहतोय. रायगडचे सगळे दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आतापर्यंत फार चांगली बॅटिंग गार्गी 11च्या विरोधामध्ये आई नंदादेवी 11 संघाची पाहायला मिळाली. प्रदीप कट करण्याचा प्रयत्न पिंटू पूर्णपणे बीट झालाय. विकेट किपिंग करतायत इकू. गेली कित्येक वर्ष स्टंपच्या पाठीमागून या खेळाडूनं सूत्र हलवली आहेत. रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा हा एक यशस्वी कर्णधार या स्पर्धेमध्ये आज गार्गी 11ला लीड करत असताना पाहायला मिळत आहेत. पिंटूचा हा फुलटॉस बॉल पुढे येऊन खेळलेत. मिड विकेटला खराब फिल्डिंग पाहायला मिळाली डीप मध्ये आणि ज्या ठिकाणी एकच धाव ठरली असती त्या ठिकाणी तब्बल 4 धावा मिळाल्या आणि चौकार येतोय प्रदीपच्या बाडमधून. सतीश थोडेसे खराब फिल्डिंग करताना त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि 68 धावा या चौकारानं स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्यात. एका बाजूला अण्णा गावडे आणि चंद्रजी माने हे टीम ओनर आहेत. अण्णा गावडे या स्पर्धेचे महत्त्वाचे घटक मैदानामध्ये खेळतायत आणि त्यांचा संघ मैदानामध्ये खेळत असताना त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय भूपेंद्रजी पाटील आणि राज इंगळे यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय. आई नंदादेवी नांदगाव आणि श्रेया स्वराज 11 वडगर. वडगर संघाने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. चांगल्या धावांपर्यंत जाऊन पोहोचलेत. 69 रन. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बीट झालेत. स्लॉग ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग पाहायला मिळते. 4 बॉलमध्ये केवळ 5 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज पिंटू सुर्वेनं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टननं रेडी राहायचं. टॉस बॉक्समध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. एक दिग्गज खेळाडू सोन्या यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. कॅप्टन आहेत यॉर्कर. शेवटच्या क्षणाला आपल्या भात्यातील अस्त्र बाहेर काढतोय तो पिंटू सुर्वे. यॉर्कर पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर. महेश उरणकर यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं या चेंडूसाठी आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती महेश उरणकरचा हाय हँडसम सिक्सर.
उरणकर, टीके कुरंगळे सरांनी सांगितलं की जुना महेश आज या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग महेश उरणकर. सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये त्यांनी खरंच सगळ्यांना इम्प्रेस केलं. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 ओव्हर नंतर 75 धावा धावफलका